बातमी मुंबईतून आहे। घाटकोपर रमाबाई पुलावर क्रेन कोसळलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी मुंबईतून बातमी आहे। घाटकोपर रमाबाई पुलावर क्रेन कोसळलेली आहे। घाटकोपरच्या इथे रमाबाई पूल आहे, तिथे क्रेन कोसळली आहे। क्रेन कोसळल्यावर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे। जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। घाटकोपरची ही दृश्य आहेत। क्रेन कोसळले आणि एक दुचाकीस्वार जखमी झालेला आहे। 6 तास हा मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला असून वाहतूक सर्व्हिस रोडने करण्यात येणार आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांना अधिक विचारूया। अविनाश, कधी ही घटना घडली आहे, आत्ताची काय परिस्थिती आहे? नक्कीच पाहिले ही जी क्रेन आहे, ही क्रेन जर पाहिलं तर थेट जे आहे ते भांडूपच्या दिशेला जात होती। त्याच दरम्यान जर पाहिलं तर घाटकोपर रमाबाईचा जो पूल आहे, त्या पुलांच्या जी क्रेन जी आहे ती खाली आली। त्यानंतर त्याच्याच बाजूने जात असलेला दुचाकी स्वार आहे, त्याच्या गाडीवरती जी आहे ती क्रेन थेट जी आहे ती कोसळलेली आहे। त्यामध्ये पाहिलं तर या दुचाकी स्वाराचा पाय जो आहे तो पूर्णतः एक पाय जो आहे तो पूर्णतः निकामी झालेला आहे। त्याच्यावरती सध्या राजावली रुग्णालयात सध्या उपचार देखील सुरू आहे। ही सर्व जी घटना आहे सकाळी 6च्या सुमारास जी आहे ती घडलेली आहे। त्यामुळे जर पाहिलं तर काहीशी वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहिलं तर घटनास्थळी आता पोलीस पोहोचलेले आहे, अग्निशमन दल पोहोचलेले आहे आणि ही जी क्रेन जी आहे ती क्रेन साईडला काढण्याचं काम जे आहे ते दुसऱ्या क्रेनच्या साईडनी करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।